जय शिवराय मित्रांनो, आज एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी सह्याद्रीच्या वाटेवरती आलो आहे। बरेच दिवसांनी ट्रेकिंगला आलो आहे पुन्हा। तर आजचा गड आहे माझ्या राजी यांचा गड, म्हणजेच राजगड, पुण्यामध्ये जो स्थित आहे गड। तर मित्रांनो, आम्ही मुंबईवरून रात्री निघालो होतो, तर पहाटेवरती इकडे आलो आहे। इथे गडाच्या पायथ्याशी आम्ही स्टे केला थोडं फ्रेश होण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी। तर इथून आता आम्ही गड ट्रेक करायला सुरुवात करू। मित्रांनो, ट्रेकला आलो होतो ना, आल्याला पहिलाच पाहुणा आम्हाला भेटला आहे, शेरू। याचं नाव शेरू आहे, पण जेवढा क्यूट दिसतो तेवढा क्यूट नाही। बाहेर तर पळायला लागणार आम्हाला। मित्रांनो, आम्ही आता गाड्याच्या पायथ्याशी जस्ट नाश्ता केला इकडे। तर मागे हॉटेल होतं, हॉटेल नंदनवन आहे बघा। मस्तपैकी नाश्त्याची सोय, कांदे पोहे आणि चहा। तर आमची गाडी आहे बघा। आतमधला रोड आहे तो छोटाच आहे, आपल्या गावाला सर्वसाधारण रोड असतात आतले तसंच आहे। तर आम्ही आता गाडीतून थोडंसं 2-3 किलोमीटर पुढे जाऊन लावणार आहोत। तिथून पुढे आम्हाला जायचं आहे चालत। गडाच्या पायथ्याशी उभं राहून गडाकडे पाहिलं की राजगडाची भव्यता आपल्याला समजते। राजगडाची दिव्यता आणि स्वर्गरूपी रूप दिसतं त्याचं। लाखो ताज महाल ओवाळून टाकावेत राजगडा तुझ्या पायी, हेच मनातून शब्द येतात। मित्रांनो, आम्ही जे दरवेळी ट्रेकिंगला जातो तो आमचा एक मोठा ग्रुप आहे, सफर सह्याद्री। तुम्ही इंस्टाग्रामला सर्च करून पाहू शकता, डिटेल्स घेऊ शकता। तर खूप जण, आज आम्ही 47 जण आहोत टोटली या ट्रेकसाठी। तर आम्हाला मित्रांनो या ग्रुपमुळे खूप नवीन मित्रमैत्रिणी भेटल्या, कारण की वेगवेगळ्या गावातून शहरातून एकत्र येतात ट्रेकिंगसाठी। तर ओळख होते आणि मैत्री देखील होते। मित्रांनो, आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात केली इकडून। तर इकडे आतमध्ये बस नाही येते, बस मागे लावून आहे बघा। हा पूर्ण आमचा सह्याद्रीचा ग्रुप आहे। तो धावतो रायगडला गेलो तेव्हा आपण बघितला। ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर मित्रांनो, हे बघा वाट अशी थोडी ओबडदाबडच आहे, पण जागोजागी असे सूचना फलक लावले आहेत। त्याच्यामध्ये विविध माहिती असेल, पक्षी प्राण्यांचे, ज्ञानेश्वरांचे विचार। तर हे वाचत वाचत वरती जायला खूप बरं वाटतं। सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे। स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवला गेलेला किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभार कौशल्याची साक्ष देतो। तर मित्रांनो, गडावरती जे आपल्याला बघायला मिळते सर्वत्र हिरवळ आहे, तसेच नैसर्गिक सुदृढता, प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला प्रत्येक पर्यटकाला आणि जे इतिहासप्रेमी आहेत त्यांना भुरळ पाडतोच। गडावरती पन्हाळा गड, गुप्त दरवाजा, जलनिर्माण तळी, शिवधारा आणि महादुर्गा मंदिर या किल्ल्यावर अनेक अशी ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात। ट्रेकिंग असेल, निसर्गाचे सौंदर्य आणि इतिहास या सर्वांचे मिश्रण असलेला राजगड किल्ला महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रत्येक मराठी माणसाने अनुभवावा असा हा किल्ला आहे। मित्रांनो, का पाली दरवाजा हे फायनली इथे पोचलो आहे। आमची अर्धी टीम ऑलरेडी ते पोचले होते आमच्या आधी, बाकीचे अजून बाकी आहेत, मागून येत आहेत। मित्रांनो, नजारा बघा, एकदम काय मस्त दिसतोय। आणि जेव्हा एवढं वरती चालताना थकल्यावर वाटतं, जेव्हा गार वारा येतो अगदी असं सगळं अगदी थकलेल्या शरीरामध्ये प्राण उठतंय असं। आता बरं वाटतं की आम्ही पोचलो इकडे वरती।
कांचो विष्णू प्रकाश जरा इकडे मेरा सब केक के ऊपर गिर दिया मेगा पर सब 1.8 1.9 एक आपली होते नंतर त्यांना घेऊन पुढचं आनंद कुठे गेलो गाडी आपली कुठे असेल आता बेसिकली काय त्याची आपण जिकडे उतरलो ना तिकडे आपण फाट्यावरून राईट मारला त्या फाट्यापर्यंत आपल्याला चालत जायचं बेसिक एवढं सगळ्यांना बेसिक माहिती पाहिजे लक्षात आलं ठीक आहे पहिला म्हणजे त्याबद्दल सांगतो महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं ना तर दुर्ग या शब्दाची उत्पत्ती आहे ना किंवा दुर्ग यांची जी वर्णनं सुरुवातीला जी आले ती अगदी ऋग्वेदापासून आली ऋग्वेदातल्या ऋचांमध्ये वगैरे त्याची वर्णनं आली नंतर महाभारतात असेल रामायणात असेल महाभारतात तर अगदी शांती पर्वामध्ये 2 प्रकरणं दुर्गाविषयी आहेत दुर्ग या संज्ञेविषयी त्याच्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पण दुर्गांविषयी महाराष्ट्रामध्ये जर पहिली राज्यसत्ता कुठली असेल तर सातवाहन जो विरा होता त्याच्यामध्ये त्यांनी अनेक किल्ल्यांची शृंखला तयार केली म्हणजे अनेक दुर्गांची निर्मिती स्वतः केली आहे सातवाहनांनी त्याच्यामध्ये जीवधन असेल सावंड असेल मंजिरी असेल हनुमंतगड असेल सिंधुदुर्ग तिकडची जी नाणेगाडच्या संबंधित जो पण परिसर आहे तिकडची सगळ्यात पहिले तर किल्ले महाराष्ट्रातले बघायचे झाले ते सगळ्यात सुरुवातीचा हिरा आहे पहिला कालखंड सातवाहन त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कालखंड जो आला म्हणजे महाराष्ट्रात जे राजा झाले त्याच्यामध्ये अभीर असतील पाकाडाच असतील राष्ट्रकूट असतील चालुक्य असतील किंवा यादव हा कालखंड सातवाहनांच्या नंतरचा आहे त्यांनी पण आपल्या परीने या दुर्गसंपदेत भर घातली आणि त्यांचे किल्ले निर्माण केले किंवा त्या सातवाहनांच्या किल्ल्यामध्ये काही बदल केले मी बघत आहे की प्रत्येक किल्ल्यामध्ये वेगवेगळे सिद्धांतर घडले किंवा वेगवेगळ्या राजवटी झालेल्या आहेत या किल्ल्यावरती पण बरीच राजवटी झालेली आहेत तर सातवा म्हणजे अभीर वाकडा राष्ट्रकूटांच्या नंतर पण नंतर महाराष्ट्रात अशी 2 सत्ता केंद्र उदयास आली त्याच्यामध्ये होते देशपांडे आणि देशमुख या देशपांडे आणि देशमुख यांनी काय केलं की भुईकोटांची निर्मिती केली गड्यांची निर्मिती करून तिथला टोल गोळा करणे किंवा त्या जी लोक असतील त्यांच्याकडून कर गोळा करणे म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं किल्ल्यांचा वापर हा जकात गोळा करणे आणि घाटवाटांवर देखरेख करणे घाटवाटा म्हणजे काय म्हणजे पहिला जवळपास 100 ते 150 घाटवाटा होत्या पहिला चाकाचा शोध लागला होता दळणवळण हे पहिल्याच्या पाठीमागे असं व्हायचं तर घाटवाटांवर देखरेख करण्यासाठी पहिली किल्ल्यांची निर्मिती केली जाते म्हणजे सातवाहन काळापासून आणि नंतर भारतामध्ये पूर्ण जर दुर्गकेंद्रित पद्धतीचा उगम उत्कर्ष आणि विकास जर कोणी केला असेल तर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव उदाहरण दुर्गकेंद्रित राज्यपद्धती ही शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणली म्हणजे त्याच्यानंतर काय झालं महाराजांच्या कालखंडात काय झालं चारायचं आहे ना मित्रांनो पुढे जे दिसते बघा तो पॉइंट तो सुवेळा माझीचा पॉइंट आहे समोर हा बघा हा पुढे तिथे बसून कुठे फोटो काढतात ते लोक ते तिथे ते बघ मध्ये दिसते ना तो हा तिथं ते समोर दिसतं फोटो काढणार का नाही तेवढा आपल्याकडे नाही ते बघा इकडून वाट आहे मित्रांनो तिकडे जायला हे जातात बघा
छोटी वाट आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक पाण्याचा लहानसा झरा आहे या झाडाच्या सावलीमध्ये. आणि इथे काही ट्रेकर्स लोक बसलेत, मित्रच. तर ते बघा पाण्याची बॉटल भरण्यासाठी त्यांनी लाईन लावलं. इथे एक लहानसा झरा आहे तो बघा. त्याच्या स्टार्टिंगला त्यांनी पान लावलं आहे छोटंसं, म्हणजे बॉटल भरता येईल याच्यासाठी. आणि हे बघा इथेच बाजूला हनुमंताचं मंदिर आहे, म्हणजे 2 लहान अशा मूर्त्या आहेत हनुमंताच्या.